पतीला सोडून प्रियकाराला केले जवळ. पुढं घडलं भयंकर. तिचे प्रेम घरच्यांना मान्य नव्हते, कारण तिचा प्रियकर परजातीचा होता. तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून देण्यात आले. पण ती संसारात रमली नाही की प्रियकराला विसरली नाही. सगळ्यांनी समजावून पाहिले, पण ती काही कोणाला जुमानत नव्हती. अखेर ती प्रियकरासोबत पळून गेली. याचा राग आल्यावे तिचा भाऊ व काकांनी मिळून तिच्या प्रियकराच्या घरातून अपहरण केले. तिचा निर्दयीपणे मारहाण करून विष पाजून जीव घेतला. त्यानंतर तिला स्मशानभूमीत दहनही दिले. हा सगळा प्रकार दडपला जाईल असे त्यांना वाटत होते, पण तिच्या प्रियकराने तक्रार केली आणि तिला ठार मारणाऱ्यांना गजाड पाठवले. या घटनेचा हा वृत्तांत. हुक्केरी तालुक्यातील नंदीगुडी येथील सत्यव्वा हाळवर हिचा विवाह 4 वर्षापूर्वी रायबाग तालुक्यातील हणबरहट्टी येथील संतोष हेळवी याच्याबरोबर रीतिरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून सत्यव्वा सासरी व्यवस्थित वागत नव्हती. ती कायम मोबाईलवरून तासांतास कोणाशी तरी बोलत असायची. या कारणातून तिचे पती संतोषबरोबर नेहमी भांडणे होत होती. भांडण झाले की ती माहेरी म्हणजे नंदीगुडी येथे येऊन राहू लागली. तिच्या या वागण्यामुळे संतोषला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला. त्यातच तिचे कोणासोबत तरी प्रेम प्रकरण चालू असल्याची माहिती त्याला मिळाली. तसा त्याचा पारा चढला. सत्यव्वाचे लग्नाआधीपासून तिच्या माहेरी राहत असलेल्या कृष्णा पाटील यांच्याबरोबर प्रेम प्रकरण होते. ते लग्नानंतरही चालूच होते. ती प्रियकराला भेटण्यासाठीच माहेरी येत होती. तिचे लग्न तिच्या घरच्या लोकांनी तिच्या मनाविरुद्ध संतोषबरोबर लावून दिले होते, पण ती त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती. तिला नवऱ्यापेक्षा प्रियकर कृष्णाबरोबर राहायला जास्त आवडत असल्यामुळे ती नवऱ्याबरोबर भांडण काढून "तू मला सोडून दे, मला तुझ्याबरोबर राहायचे नाही" असे म्हणत होती. "तू मला सोडून दिले नाहीस तर मी माझ्या जीवांचे काहीतरी बरे वाईट करून घेईन" अशी धमकी देत होती. आता तर तिचा नवऱ्याला तिचे लग्नाअगोदरचे प्रेम प्रकरण समजल्याने तो चिडला. त्याने तिच्याविषयीची तक्रार तिच्या माहेरच्या लोकांना म्हणजे तिचा भाऊ शानूर हळवर, काका प्रकाश हळवर यांच्याकडे केल्यामुळे भाऊ आणि काका यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ती काही त्यांचे ऐकायला तयार नव्हती. तिने त्यांना स्पष्टच सांगितले की तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे, त्याच्याशी लग्न करायचे आहे. ती नवऱ्यासोबत राहू इच्छित नाही. सत्यव्वाच्या तोंडून हे ऐकून तिचे काका आणि भाऊ चिडले. त्यांनी तिला मारहाण करून जबरदस्तीने नवऱ्याकडे पाठवून दिले. परंतु तेथे राहूनही ती कायम प्रियकराच्या संपर्कात राहू लागली. नवऱ्याला ती नवरा म्हणतच नव्हती. काहीतरी कारण काढून ती त्याच्यासोबत भांडण काढत होती. ती त्याला अंगाला हातही लावू देत नव्हती. अखेर दिनांक 17 फेब्रुवारी रोजी ती हणबरहट्टी येथून नवऱ्याला काही न सांगता प्रियकर कृष्णा पाटील याच्यासोबत पळून गेली. याचा राग पती संतोष हेळवी याला आला होता. त्याने तिच्या माहेरी येऊन तिचा भाऊ व काकाबरोबर भांडणे काढल्यामुळे तिचा भाऊ आणि काकाही तिच्यावर चिडले. त्यांनी तिच्याशी फोनवर संपर्क करून "तू कृष्णा पाटीलला सोडून परत ये. तो आपल्या जातीतील नाही. तुला नवरा पसंत नसला तरी तुझे दुसरे लग्न आपल्या जातीतील तरुणासोबत लावून देतो" असे सांगितले. परंतु सत्यव्वाने नकार दिला. दरम्यान रायबाग पोलीस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी 2026 रोजी संतोष हेळवी याने आपली पत्नी सत्यव्वा हेळवी वय 24 ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असल्याची तक्रार नोंदवली. असल्यामुळे रायबाग पोलीस स्टेशनचे पोलीस तिचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत होते. दरम्यान सत्यव्वा आणि कृष्णा हे दोघे बेळगावी येथे राहत असल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना मिळाली. ते बेळगावी येथे पोहोचले. जिथे ते दोघे भाड्याने राहत होते तेथे जाऊन शोध घेतला. परंतु तेथे ते पोहोचण्याआधीच सत्यव्वा आणि कृष्णा तिथून दुसरीकडे गेल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर दिनांक 21 मार्च रोजी तिच्या नातेवाईकांना ते दोघेही सांगली जिल्ह्यातील मिरज जवळील आरग येथे राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर शानूर हळवर, प्रकाश हळवर, कल्लाप्पा हळवर यांनी आरग गाव गाठले. दिनांक 22 मार्च रोजी त्या दोघांना शोधून काढले. कृष्णाच्या घरात जाऊन त्यांनी भांडण काढून त्याला व त्याच्या आईला मारहाण केले आणि जबरदस्तीने सत्यव्वाला आपल्या गाडीत घालून नंदीगुडी येथे आणले. घरात त्यांनी तिला समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. "मी कृष्णाबरोबरच राहणार, त्याच्यासोबतच लग्न करणार" असे सांगत होती. त्यामुळे तिचा भाऊ शानूरला राग आला. त्याने आपल्या दोन्ही काकांच्या सल्ल्याने दिनांक 26 मार्च रोजी भांडणात सत्यव्वाला जबरदस्तीने विष पाजले. त्या विषाचा अंमल इतका जलद होता की काही क्षणात सत्यव्वाच्या तोंडून फेस आला. ती तडफडत होती, परंतु कोणाला तिची कसलीच दया आली नाही. काही क्षणातच ती गतप्राण झाली.
तिचा खून आपल्या हातून झाला आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. ही विल्हेवाट लावून कृष्णा पाटील याला या प्रकरणात अडकवण्याचा त्यांनी प्लॅन केला. त्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह 4 चाकी गाडीत घालून आरग येथील कृष्णा पाटील राहत होता तेथे आणला. त्या रात्री त्यांनी घाईगडबडीत तिचा मृतदेह स्मशानभूमीत जाळला. त्या मृतदेहासोबत त्यांनी तिची गादी आणि विषाची बाटलीही जाळून टाकली. रात्रीच्या अंधारात कोणीतरी मृतदेह जाळत असल्याचे बघून तेथील कर्मचाऱ्याला शंका आली. त्याने दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. इकडे आपल्या प्रेयसीला तिच्या माहेरच्या लोकांनी जबरदस्तीने आरग येथून नेल्याचे लक्षात आल्यावर कृष्णा पाटील हा तिच्या माहेरी नंदीगुडी येथे गेला. तिथे गेल्यावर सत्यवा त्याला भेटली नाही, म्हणून त्याने यमकनरमडी पोलीस स्टेशनमध्ये सत्यवा हेळवी हिचे अपहरण तिच्या माहेरच्या लोकांनी केल्याची फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी तिचा शोध घेत सांगली आणि मिरज पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान दिनांक 27 मार्च रोजी काही मंडळी आरग येथील आरोग्य केंद्रात येऊन सत्यवा हेळवी हिचा नैसर्गिक मृत्यू झाला असून आम्ही तिचे अंत्यसंस्कार केले आहेत, आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला पाहिजे म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांशी भांडत होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना दाखला देण्यास विरोध केल्याने ती मंडळी रागारागात तेथून निघून गेली. इकडे सत्यवाची चौकशी करण्यासाठी यमकनरमडी पोलीस मिरज पोलिसांच्या मदतीने आरग येथे आले. तेव्हा कृष्णा पाटीलच्या आईने घडलेली सगळी घटना पोलिसांना सांगितली. माहितीवरून यमकनरमडी पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील नंदीगुडी येथून शानूर हळवर, प्रकाश हळवर, कल्लाप्पा हळवर यांना ताब्यात घेऊन यमकनरमडी पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे सत्यवाबद्दल चौकशी केली असता त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सत्यवाला आम्हीच विष पाजून मारले असून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरंग येथील स्मशानभूमीत दहन केल्याचे सांगितले. या घटनेची फिर्याद सत्यवाचा प्रियकर कृष्णा पाटील याने दिली. त्यावरून यमकनरमडी पोलिसात सत्यवा संतोष हेळवी वय 24 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिचा काका कल्लाप्पा हळवर, प्रकाश हळवर, भाऊ शानूर हळवर या तिघांविरोधात भाण्याल्या संचा वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी जप्त केली. या घटनेचा पुढील तपास यमकनरमडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनरमडी पोलीस करत आहेत.